तर आता सांगितलेल्या पद्धतीनं पोएटिक डिव्हाइसेस त्यालाच दुसरं जे नाव आहे ते फिगर्स ऑफ स्पीच, ज्याला आपण मराठीमध्ये भाषेचे अलंकार असं म्हणतो. तर त्याची एक सिंपल अशी डेफिनेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की नेमका अलंकार कशाला म्हणायचं. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या लयबद्ध तालबद्ध शब्दरचनेला आपण काय म्हणायचं आहे, भाषा अलंकार असे म्हणायचं आहे. म्हणजे जसं अलंकार दागदागिने घातल्यानंतर आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होत असते, तसंच इथं भाषेसाठी सुद्धा काही अलंकारिक शब्दांचा जर वापर केला, लयबद्ध तालबद्ध शब्दांचा वापर केला, तर तिथं भाषेचं सौंदर्य हे वाढत असतं आणि त्यालाच पोएटिक डिव्हाइसेस किंवा फिगर्स ऑफ स्पीच असं म्हटलेलं आहे. याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार आहे. आता त्यातला पहिला अलंकार आपल्याला बघायचा आहे. जर इथं तुम्हाला दिसत असेल तर 1 नंबरचा काय नाव आहे, अलिटरेशन. उच्चार कसा करायचा त्याचा, अलिटरेशन. व्हेन देर इज, डेफिनेशन काय त्याची बघा, व्हेन देर इज अ क्लोज रिपिटेशन ऑफ द कॉन्सोनंट साऊंड्स ऍट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इट इज द यूज ऑफ अलिटरेशन. म्हणजे काय, क्लोज रिपिटेशन पाहिजे. क्लोज रिपिटेशन म्हणजे काय, रिपिटेशनचा अर्थ माहित आहे, पुनरावृत्ती झाली पाहिजे. क्लोज म्हणजे जवळचा साऊंड रिपीट झाला पाहिजे, म्हणजे सिमिलर साऊंड थोडक्यात. ऑफ द कॉन्सोनंट, कॉन्सोनंट म्हणजे काय, व्यंजन पाहिजे. ए ई आय ओ यू हे काय आहेत, स्वर, आणि राहिलेले बाकीचे काय आहेत, मग 21 कॉन्सोनंट्स आहेत. मराठीमध्ये पण डेफिनेशन दिलेले आहे, ती बघा म्हणजे तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. जर कवितेच्या ओळीत एकाच अक्षराने सुरू होणारे, काय पाहिजे आपल्याला, जर कवितेच्या ओळीत एकाच अक्षराने सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द आले असतील तर तेथे अलिटरेशन हा अलंकार होतो. कवितेची ओळ तुम्हाला दिलेली असेल आणि त्या कवितेच्या ओळीमध्ये काय बघायचं आपल्याला, की एकाच अक्षर सुरू होणारे, एकाच अक्षरानं, एकाच लेटरनं, एकाच कॉन्सोनंटनं सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द जर आले असतील तर तेथे कोणता अलंकार म्हणायचा आपल्याला, अलिटरेशन. त्याचं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. अजून फर्स्ट एक्झाम्पल बघा, ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. काय दिलेलं इथं, ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. व्याख्येनुसार काय पाहिजे आपल्याला, कवितेची ओळ दिलेली आहे, एकाच अक्षराने सुरू होणारे शब्द बघा अंडरलाईन केलेले आहेत, हिट, हिज आणि हेड. त्याच्यामध्ये जो सुरुवातीचा शब्द आहे, अक्षर आहे, ते कोणतं आहे, यच. म्हणजे यच न सुरू होणारे 2 पेक्षा अधिक शब्द इथं आलेले आहेत, त्यांचा साऊंड पण सेम आहे. मग असा साऊंड जेव्हा सेम असेल आणि जवळपास रिपिटेशन झालेलं असेल साऊंडचं, महत्वाचं काय, सुरुवातीचं फक्त लेटर सिमिलर असलं पाहिजे, म्हणजेच यच न सुरू झालं पाहिजे शब्द. 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकाच अक्षरानं सुरू झाले पाहिजेत. तसं इथं झालेले आहेत बघा, ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल. याच्यामध्ये यच साऊंडनं 3 शब्द सुरू होतात, म्हणून हे कशाचं एक्झाम्पल आहे असं आपण म्हणू शकतो, अलिटरेशन या अलंकाराचं. त्याच्यामध्ये मग आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही, त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचंय आपल्याला. कशा पद्धतीने द्यायचं आहे ते बघा. अलिटरेशन असं आन्सर लिहित असताना आपल्याला अशा पद्धतीने आन्सर, त्यापुढं कोणता अलंकार आपण ओळखलेला अलिटरेशन आहे का, तर एकाच अक्षरानं सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एका ओळीमध्ये आलेले आहेत. तिथं ही हिट हिज हेड सगळं यचनं सुरू आहे, त्यामुळं एकाच अक्षरानं सुरू होणारे शब्द आलेले आहेत, म्हणून त्याला आपण अलिटरेशन म्हणणार आहोत. तर इथं एक्सप्लेन करताना आपण काय करणार आहोत बघा, द साऊंड ऑफ, फक्त वाचताना लक्ष द्या, यच म्हणायचं नाहीये. सिम्बॉल जो मारलाय त्याच्यामुळं 2 उभ्या रेषा जो सिम्बॉल वापरलाय आपण त्याच्यामध्ये त्याला लिहिलंय, तेव्हा त्याला साऊंड ऑफ यच म्हणायचं नाही. त्याला वाचताना आपण काय म्हणणार आहोत, द साऊंड ऑफ ह. कशाचा उच्चार आहे, कशाचा आवाज, कशाचा ध्वनी तिथे येतोय, तर आपल्याला ह चा, कारण सगळे शब्द ह न सुरू होत आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणायचंय, द साऊंड ऑफ ह इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. ह या अक्षराची किंवा या साऊंडची पुनरावृत्ती तिथं झालेली आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे, तिथं अलिटरेशन हा अलंकार आहे असं आपण म्हणू शकतो. हायटन म्हणजे काय, वाढवणे. पोएटिक इफेक्ट म्हणजे काय,
काव्याची परिणामकारकता किंवा कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी काय केलेलं आहे तिथं, अलिट्रेशन या अलंकाराचा वापर केलेला आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. द साऊंड ऑफ ह इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट, ही आपल्याला पाठ करावी लागणार आहे ओळ. फक्त काय चेंज होईल, साऊंड ऑफ जी अंडरलाईन केलेली जागा आहे साऊंड चेंज होईल. एखाद्या ओळीमध्ये यस पासून सुरू होणारे शब्द येतील तेव्हा तुम्हाला यच ऐवजी तिथं काय वापरावं लागेल, तिथं यस वापरावं लागेल. एवढंच फक्त चेंज होईल, नाही तर एक्सप्लेनेशन जे आहे ते आहे असं तिथं राहणार आहे. द साऊंड ऑफ डॅश डॅश इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट, असं अलिट्रेशनचं एक्सप्लेनेशन आपल्याला पाठ करून ठेवावं लागणार आहे. दुसरं एक एक्झाम्पल आहे बघा त्याच्यामध्ये परत, सर राल्फ द रोअर टोर हिज हेअर. सर राल्फ द रोअर टोर हिज हेअर. आता इथं सुद्धा परत एच साऊंड जो आहे जवळपास रिपीट झालेला आहे बघा, हिज आणि हेअर, म्हणून आपण इथं लिहू शकतो द साऊंड ऑफ ह इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्याच्यानंतर थोडासा वेगळा बघा इथं दिलाय अजून एक एक्झाम्पल, द सीड आय स्पेंट ऑर सोन इट वेअर. द सीड आय स्पेंट ऑर सोन इट वेअर. आता इथं बघितलं तुम्ही ओळीला काळजीपूर्वक लाईनला या तर काय दिलेलं आहे बघा, सीड, स्पेंट आणि सोन, तीन शब्द आहेत आणि तिन्ही शब्द यस या साऊंडनं सुरू झालेले आहेत. आणि मग एकाच ओळीमध्ये हे तिन्ही शब्द आलेत. जर असे तीन शब्द एकाच ओळीत आले असतील एकाच अक्षरानं सुरू होणारे तर आपण सहज तिथं म्हणू शकतो की अलिट्रेशन या अलंकाराचा वापर तिथं झालेला आहे. मग लिहित असताना आपण काय लिहिणार आहोत, मग एक्सप्लेनेशन, द साऊंड ऑफ स इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. लक्षात येते? त्यानंतर अजून एक दुसरा अलंकार आपल्याला बघायचा आहे. अलिट्रेशन लक्षात आलं असेल, अक्षरानं सुरू होते असे 2-3 शब्द जर एकाच वेळीत वापरले तर त्याला अलिट्रेशन म्हणायचंय. आता आपल्याला बघायचंय त्याचा सारखाच आहे पण थोडा फरक आहे त्यामध्ये. दुसरा जो अलंकार आहे आपला तो रिपिटिशन अलंकार, रिपिटिशन पुनरावृत्ती अलंकार आहे. काय दिलेलं असतं बघा रिपिटिशन मध्ये, when there is a repetition of the same word in the given line or sentence it is the use of repetition. म्हणजेच काय, जर कवितेच्या ओळीत एक शब्द 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरलेला असेल तर तेथे रिपिटिशन हा अलंकार होतो. अलिट्रेशनची डेफिनेशन आणि रिपिटिशनची डेफिनेशन यामध्ये फरक काय आहे, अलिट्रेशन मध्ये सुरुवात जी आहे ती महत्वाची आहे. एखाद्या शब्दाची सुरुवात एका अक्षरानं होते, परंतु इथं मात्र काय सांगितले आपल्याला की जो शब्द आहे तो आहे असा तिथं रिपीट होतो, पहिला अक्षर नाही तर पूर्ण शब्द रिपीट होतो. जर एकाच वेळीमध्ये कवितेच्या एक शब्द 2 वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरला गेला असेल, तोच शब्द रिपीट झाला असेल पुन्हा पुन्हा, तर त्याला आपण रिपिटेशन अलंकार म्हणायचंय. वरती काय रिपीट होतं, अलिट्रेशन मध्ये साऊंड रिपीट होतो फक्त, आणि इथं मात्र पूर्ण शब्द आहे असा रिपीट होतो. तर दोन्ही मध्ये हा फरक आहे. तर इथं एक्झाम्पल पण तुम्हाला बघायला मिळेल, वॉटर वॉटर एव्हरीवेअर नॉट अ सिंगल ड्रॉप टू ड्रिंक. वॉटर वॉटर एव्हरीवेअर नॉट अ सिंगल ड्रॉप टू ड्रिंक. काय लिहिलेलं आहे बघा, रिपिटेशन आपण म्हणतोय, त्याला ओळखलंय आपण रिपिटेशन आहे. का आहे तर व्याख्या आपण बघितली की एक शब्द 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा येतो. इथं तुम्हाला सुरुवातीलाच अंडरलाईन केलेलं दिसेल बघा, वॉटर वॉटर म्हणजे एकाच कवितेच्या ओळीमध्ये वॉटर हा शब्द 2 वेळा वापरलाय. मग असा शब्द जर पुन्हा रिपीट झाला 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा आला तर त्याला आपण म्हणायचंय रिपिटेशन अलंकार. फक्त लिहिताना काय लिहिणार आपण, एक्सप्लेनेशन, रिपिटेशन, द वर्ड वॉटर इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. आपण मगाशी साऊंड म्हणत होतो, द साऊंड डॅश डॅश इज रिपीटेड, इथं काय म्हणणार आपण, द वर्ड डॅश डॅश इज रिपीटेड. सेम एक्सप्लेनेशन आहे, फक्त साऊंड ऐवजी आपण वर्ड म्हणणार आहोत. साऊंड म्हणजे फक्त पहिलं अक्षर, सुरुवातीचा अक्षर, आणि वर्ड म्हणजे पूर्ण शब्द. जर फक्त साऊंड रिपीट झाला तर अलिट्रेशन, पूर्ण शब्द रिपीट झाला तर रिपिटेशन. इथं वॉटर वॉटर हा शब्द 2 वेळा आलाय त्यामुळे आपण म्हणतोय रिपिटेशन अलंकार आहे. आणि एक्सप्लेन काय करतोय, द वर्ड वॉटर इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल पण बघा तुम्हाला अजून लक्षात येईल, कीप फिट लिटल मॅन कीप फिट.
काय सांगितलंय त्याच्यात बघा, कीप फिट हा शब्द 2 वेळा वापरलेला आहे. मग लिहिताना आपण काय करणार आहोत, द वर्ड कीप फिट इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. एक्सप्लेन करताना काय करायचंय, कोणता शब्द रिपीट झालाय तो आपल्याला फक्त तिथं मेन्शन करायचा आहे. द वर्ड कीप फिट इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. अजून उदाहरण आहे, द प्रेसिडेंट सेड वर्क वर्क अँड वर्क आर द कीज टू सक्सेस. इथं बघा, वर्क हा शब्द किती वेळा आलेला आहे, 2 पेक्षा अधिक वेळा, म्हणजे 3 वेळा आलेला आहे. मग 3 वेळा जर एखादा शब्द एकाच ओळीत आलेला असेल तर त्याला रिपीटेशन म्हणायचं आहे. द वर्ड वर्क इज रिपीटेड, कुठला शब्द रिपीट झालाय, वर्क इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहेच, माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. माय लव्ह इज लाईक अ रेड रेड रोज. कुठला शब्द रिपीट झालाय, द वर्ड रेड इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. रेड हा शब्द 2 वेळा आलेला आहे म्हणून रिपीटेशन अलंकार आहे. लक्षात आला असेल, रिपीटेशन काय, एकच शब्द कवितेच्या ओळीमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरला तर त्याला रिपीटेशन म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा जो अलंकार आहे तो बघायचा आहे, रिफ्रेन त्याला म्हणतात. रिफ्रेन काय आहे बघा, when there is a repetition of the same line at the end of each stanza, it is the use of refrain. When there is a repetition of the same line at the end of each stanza, it is the use of refrain. मराठीत काय, जर कवितेच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी एकाच ओळीचा पुन्हा पुन्हा वापर केला गेलेला असेल तर तेथे काय होतो, रिफ्रेन अलंकार होतो. अगोदर आपण बघितलं साऊंड रिपीट होतो, नंतर आपण बघितलं रिपीटेशन मध्ये वर्ड रिपीट होतो, आणि रिफ्रेन मध्ये काय आहे, अख्खी ओळच रिपीट होते, परंतु कुठं, प्रत्येक कडव्याच्या शेवटी जर सारखीच ओळ वापरलेली असेल तर त्याला आपण म्हणायचं आहे रिफ्रेन अलंकार. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आहे इथं. आता हे कळणार नाही, जोपर्यंत आपल्या पुढे पूर्ण कविता असणार नाही तोपर्यंत कळणार नाही की ही लाईन स्टांजाच्या शेवटी वापरलेली आहे की नाही. प्रत्येक स्टांजाच्या शेवटी ही ओळ वापरलेली आहे त्या कवितेमध्ये, म्हणून आपण एक्झाम्पल म्हणून ही लाईन घेतलेली आहे. यू मे बी द पर्सन आय एम लुकिंग फॉर. प्रत्येक स्टांजाचा शेवट जो आहे, प्रत्येक कडव्याचा शेवट या ओळीनं झालेला आहे त्या कवितेत, म्हणून आपण हे रिफ्रेन अलंकाराचं उदाहरण म्हणून घेतलेलं आहे. इथं द लाईन इज रिपीटेड ऍट द एंड ऑफ इच स्टांजा टू हायटन द पोएटिक इफेक्ट. म्हणजेच या ही जी ओळ आहे ती प्रत्येक कडव्याच्या शेवटी रिपीट झाल्यामुळे आपण त्याला रिफ्रेन अलंकार म्हणणार आहोत. तर परत एकदा बघा, तिन्ही अलंकार अतिशय सोपे आहेत. काय सांगितले, अलिट्रेशन मध्ये कवितेची ओळ दिलेली असते, त्याच्यामध्ये एकाच अक्षराने सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द एकत्र येतात. जसं की हिट, हिज, हेड. तिन्ही शब्द वेगवेगळे आहेत परंतु सुरुवात मात्र कशी झालेली आहे, एकाच अक्षराने झालेली आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहोत, अलिट्रेशन अलंकार. आणि लिहिताना आपण काय लिहिणार आहोत, साऊंड रिपीट झालाय असं लिहिणार आहोत. द साऊंड ऑफ इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. आणि त्यानंतर रिपीटेशन मध्ये काय बघितले आपण, नुसता साऊंड नाही तर आहे असा वर्ड, सेम वर्ड काय होतो, रिपीट होतो. जर कवितेच्या ओळीत 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरलेला असेल एकच शब्द 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरला तर रिपीटेशन अलंकार. जसं इथं वॉटर वॉटर हा शब्द एकाच वेळी 2दा वापरला होता म्हणून आपण रिपीटेशन म्हणलेलं आहे. द वर्ड वॉटर इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट, असं त्याचं एक्सप्लेन करणार आहोत. आणि रिफ्रेन मध्ये काय, इथं सुद्धा आहे रिपीटेशन, परंतु कशाचं आहे, साऊंडचं नाही, वर्डचं नाही, तर अख्खी लाईन. परंतु कुठं रिपीट होते ही लाईन, कडव्याच्या शेवटी. प्रत्येक कडव्याच्या शेवटी जर सेम लाईन वापरलेली असेल तर त्याला रिफ्रेन अलंकार म्हणतात. जसं इथं लिहिलेलं आहे, यू मे बी द पर्सन आय एम लुकिंग फॉर. ही जी ओळ आहे ती प्रत्येक कडव्याचा शेवट या ओळीने झालेला असल्यामुळं रिफ्रेनचं उदाहरण आहे. आणि एक्सप्लेन काय करणार आपण, द लाईन, द वर्ड म्हणणार नाही, द साऊंड म्हणणार नाही, तर काय म्हणणार आहोत आपण, द लाईन इज रिपीटेड ऍट द एंड ऑफ. कुठं रिपीट होणं महत्वाचं आहे, ऍट द एंड ऑफ इच स्टांजा. प्रत्येक कडव्याच्या शेवटी रिपीट होणं महत्वाचं आहे रिफ्रेन अलंकारासाठी. तर हे तिन्ही अलंकार तुम्हाला लक्षात आलेले असतील. चौथा जो अलंकार आहे आपला
तो बघा, तो आहे टॉटॉलॉजी. चौथा कुठला आहे अलंकार? टॉटॉलॉजी. टॉटॉलॉजी मध्ये काय दिलेलं असतं बघा, डेफिनेशन बघा अगोदर. when there is a repetition of the similar words, different words having the same meaning. सिमिलर वर्ड्स म्हणजे काय? समानार्थी शब्द वेगवेगळे असतात परंतु अर्थ त्यांचा सारखाच असतो. इन अ लाईन ऑर सेंटेन्स इट इज द यूज ऑफ टॉटॉलॉजी. एखाद्या ओळीत किंवा वाक्यामध्ये जर समानार्थी शब्द वापरले गेलेले असतील तर तिथे काय म्हणायचे आपण? टॉटॉलॉजी. म्हणजे कवितेची ओळ दिलेली आहे आणि त्याच्यात समानार्थी शब्द वापरलेले असतील तर सरळ सरळ तिथं कोणता अलंकार म्हणणार आहोत आपण? टॉटॉलॉजी. त्याला मराठीमध्ये व्यर्थ पुनरावृत्ती अलंकार म्हणतात, की गरज नसते एकाच ओळीत समानार्थी शब्द वापरण्याची, परंतु काही कारणास्तव कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी ओघामध्ये कवीने ते वापरलेले असतात. आता इथं बघा एक एक्झाम्पल घेतलं की लक्षात येईल तुम्हाला की समानार्थी शब्द कसे वापरले जाऊ शकतात. ही टोल्ड अस मेनी टेल्स अँड स्टोरीज. ही टोल्ड अस मेनी टेल्स अँड स्टोरीज. काय सांगितलं इथं? टेल्स अँड स्टोरीजला अंडरलाईन केलेलं आहे. टेल्सचा अर्थ कथा आणि स्टोरीज म्हणजे सुद्धा कथाच. मग दोन्ही अर्थ जर सारखे असतील तर वापरण्याची गरज नव्हती, परंतु वापरलेले आहेत कवीनं. जर असा वापर केलेला असेल समानार्थी शब्दांचा तर त्याला म्हणायचं आहे टॉटॉलॉजी अलंकार. लिहिताना एक्सप्लेन कसं करणार तुम्ही? टॉटॉलॉजी, द वर्ड्स टेल्स अँड स्टोरीज हॅव द सिमिलर मिनिंग. या दोन्ही शब्दांचा अर्थ जो आहे तो एकच आहे आणि समानार्थी शब्द अर्थ असल्यामुळं काय झालेलं आहे? टॉटॉलॉजी अलंकार तिथं आहे असं आपण म्हणू शकतो. शाउट इट लाऊड असं एक एक्झाम्पल लिहिलेलं बघा. शाउट इट लाऊड. शाउट आणि लाऊड दोन्हीचा अर्थ सेमच आहे, ओरडणे, मोठ्याने ओरडणे. शाउट म्हणजे मोठ्याने ओरडणे, लाऊड म्हणजे मोठ्याने. तर तोच तिथं दिलेला आहे. मग समानार्थी जर शब्द इथं असतील तर तिथं काय म्हणायचं आपण? टॉटॉलॉजी. The words shout and loud have the similar sense in meaning. दोन्हीचा अर्थ जवळपास सारखाच आहे. लाऊड म्हणजे ओरडणेच, मोठ्याने ओरडणे, आणि शाउट म्हणजे पण मोठ्याने ओरडणे. I need a new water heater. Hot water heater. I need a new hot water heater. इथं बघा, the words hot and heater have the similar sense and repeated unnecessarily. हीटरचं कामच असतं पाणी गरम करणं, पण इथं वापरलेला आहे हॉट हा शब्द, पण त्याची काही गरज नसताना, म्हणून त्याला आपण व्यर्थ पुनरावृत्ती किंवा टॉटॉलॉजी अलंकार म्हणणार आहोत. म्हणून इथं लिहिलेलं आहे द वर्ड्स हॉट अँड हीटर हॅव द सिमिलर सेन्स. दोघांचा अर्थ जवळपास सारखाच आहे, गरज नसताना कवीनं तिथं रिपिटेशन केलेलं आहे, म्हणून त्याला आपण टॉटॉलॉजी म्हणणार आहोत. त्यानंतर डोंट ऍडमिट पेन्स अँड सफरिंग्स. पेन्स अँड सफरिंग्स हे कसे आहेत? यातना आपण त्याला म्हणतो. सेम अर्थ आहे दोघांचाही. टॉटॉलॉजी, द वर्ड्स पेन्स अँड सफरिंग हॅव द सिमिलर मिनिंग अँड रिपीटेड अननेसेसरीली. व्यर्थ पुनरावृत्ती तिथं झालेली आहे. नुसतं पेन्स वापरलं तरी चाललं असतं किंवा नुसतं सफरिंग वापरलं तरी चाललं असतं, परंतु कवीनं तिथं जाणीवपूर्वक त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे तिथं कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आहे? टॉटॉलॉजी या अलंकाराचा वापर तिथं झालेला आहे. टॉटॉलॉजी लक्षात आले असेल डेफिनेशन. जर कवितेच्या एकाच ओळीमध्ये दोन समानार्थी शब्द वापरलेले असतील, एकाच ओळीत जर समानार्थी शब्द आलेले असतील तर त्याला काय म्हणायचं आपण? टॉटॉलॉजी, व्यर्थ पुनरावृत्ती अलंकार. आता पुढचा जो आपला आहे, पाचवा जो अलंकार आहे आपला, तो आहे अँटिथेसिस. अँटिथेसिस याच्यात काय आहे बघा. व्हेन देअर इज अ यूज ऑफ द अपोजिट वर्ड्स और आयडियाज इन अ लाईन सेंटेन्स इट इज कॉल्ड अँटिथेसिस. जर कवितेच्या ओळीमध्ये दोन विरोधार्थी शब्द किंवा कल्पना वापरलेल्या असतील तर तेथे काय होतं? अँटिथेसिस अलंकार होतो. टॉटॉलॉजी मध्ये आपण काय बघितलं? समानार्थी शब्द वापरतात. अँटिथेसिस मध्ये आपण काय करणार आहोत?
जर कवितेच्या ओळीमध्ये विरुद्धार्थी शब्द आले असतील तर त्याला आपण अँटिथेसिस म्हणणार आहोत. म्हणजे दोन्ही एकमेकांच्या विरोधी आहेत, टॉटॉलॉजी आणि अँटिथेसिस. टॉटॉलॉजी समानार्थी शब्द, अँटिथेसिस विरुद्धार्थी शब्द कवितेच्या ओळीमध्ये येतात. कशा पद्धतीने बघा, द स्काय मेड अ नाईट ऑफ अ डे. कोणते विरुद्धार्थी शब्द आहेत सहज लक्षात येतील तुम्हाला. नाईट आणि डे एकमेकांचे अपोजिट आहेत, म्हणून एक्सप्लेन काय करणार आपण, विरुद्धार्थी शब्द एकाच वेळी वापरलेत म्हणजे काय, अँटिथेसिस अलंकार. आन्सर लिहिताना अँटिथेसिस अशा पद्धतीने आपण लिहिणार आणि एक्सप्लेन काय करणार, द टू ऑपोजिट वर्ड्स कोणते आहेत ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. नाईट अँड डे आर पुट टुगेदर टू हायटन द पोएटिक इफेक्ट. म्हणजेच नाईट आणि डे एकाच ओळीमध्ये कवीने तिथं वापरलेले आहेत. कशासाठी, कवितेचं सौंदर्य किंवा कवितेचा भाव वाढवण्यासाठी. एकाच ओळीमध्ये विरुद्धार्थी शब्द आले म्हणजे अँटिथेसिस अलंकार होतो. इथं बघा परत एक एक्झाम्पल आहे सोपं. वेअर अन ओल्ड कोट बाय अ न्यू बुक. अँटिथेसिस, द टू ऑपोजिट वर्ड्स कुठले आहेत, अंडरलाईन करून ठेवलेले आहेत ऑलरेडी. ओल्ड अँड न्यू माहित पण आहेत तुम्हाला की नवीन आणि जुना असे एकमेकांचे विरोधी शब्द आहेत ते. ओल्ड अँड न्यू आर पुट टुगेदर. द टू ऑपोजिट वर्ड्स ओल्ड अँड न्यू आर पुट टुगेदर टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर टू अर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिवाइन. इथं कुठले आहेत अंडरलाईन केलेले शब्द बघा, टू अर आणि टू फॉरगिव्ह हे एकमेकांचे अपोजिट आहेत, म्हणून आपण लिहिणार आहोत अँटिथेसिस, द टू ऑपोजिट वर्ड्स टू अर अँड टू फॉरगिव्ह आर पुट टुगेदर टू हायटन द पोएटिक इफेक्ट. टू अर म्हणजे काय, चूक करणे, आणि टू फॉरगिव्ह म्हणजे काय, माफ करणे. चूक करणे, माफ करणे हे एकमेकांच्या विरोधी शब्द आहेत किंवा विरोधी संकल्पना आहेत. त्यानंतर ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. शेवटचं एक एक्झाम्पल आहे परत इथं. ही वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट. कुठला अलंकार आहे, अँटिथेसिस. काय लिहिलेलं आहे बघा, द टू ऑपोजिट वर्ड्स लाईट अँड डार्क आर पुट टुगेदर टू हायटन द पोएटिक इफेक्ट. लाईट आणि डार्क काय आहेत, एकमेकांचे अपोजिट वर्ड्स आहेत. तर असे 5 अलंकार लक्षात आज तुम्ही ठेवू शकता. आज आपण 5च पाहणार आहोत, असे भरपूर आहेत पण त्यापैकी 5 आज आपण पाहणार आहोत, पाहिलेले आहेत थोडक्यात. परत एकदा रिपिटेशन करून देतो तुम्हाला म्हणजे लक्षात राहतील कायमचे. पहिला आपण अलंकार बघितला अलिटरेशन, ज्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की कवितेची ओळ दिलेली असेल त्याच्यामध्ये एकाच अक्षरानं सुरू होणारे 2 किंवा त्यापेक्षा अधिक शब्द येतात, त्याला आपण अलिटरेशन म्हणायचं आहे. जसं की ही, हिट, हिज, हेड, याच्यामध्ये हिट, हिज आणि हेड सगळे शब्द एकाच अक्षरानं सुरू झालेले आहेत, एच या अक्षरानं. म्हणून एक्सप्लेन करताना आपण काय केलं होतं, द साऊंड ऑफ ह इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट, असं त्याचं एक्सप्लेनेशन केलं होतं. त्यानंतर रिपीटेशन मी तुम्हाला सांगितलंय काय, की एकच शब्द 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा एकाच कवितेच्या ओळीमध्ये वापरला जातो. एक शब्द 2 वेळा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरला जाऊ शकतो. जसं की इथं वॉटर, वॉटर एव्हरीवेअर, इथं वॉटर हा शब्द काय झाला होता, एकाच ओळीमध्ये 2दा रिपीट झालेला होता, म्हणून त्याला आपण रिपीटेशन म्हटलेलं आहे. आणि एक्सप्लेन कसं केलं होतं, द वॉटर इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर रिफ्रेन मध्ये काय सांगितलंय तुम्हाला, की कवितेची ओळ पूर्ण रिपीट होते, आहे अशी ओळ रिपीट होते, परंतु कुठं, प्रत्येक कडव्याच्या शेवटी. त्याला आपण म्हणणार आहोत रिफ्रेन अलंकार. जसं की इथं यू मे बी द पर्सन आय एम लुकिंग फॉर, ही प्रत्येक कडव्याच्या शेवटी वापरलेली ओळ आहे कवीनं, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, रिफ्रेन अलंकार आहे. द लाईन इज रिपीटेड ऍट द एंड ऑफ इच स्टांजा टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर चौथा अलंकार आपण बघितलाय टॉटॉलॉजी. त्याच्यात तुम्हाला सांगितले की समानार्थी शब्द एकाच ओळीमध्ये वापरल्या जातात गरज नसताना, म्हणून त्याला व्यर्थ पुनरावृत्ती पण आपण म्हणतो मराठीमध्ये. इथं ही टोल्ड अस मेनी टेल्स अँड स्टोरीज. टेल्स आणि स्टोरीजचा अर्थ कसा होता, समान होता, गरज नसताना तिथं रिपीटेशन झालेलं आहे, म्हणून आपण काय लिहिलंय तिथं, द वर्ड्स टेल्स अँड स्टोरीज हॅव द सिमिलर मिनिंग. त्यानंतर आपण बघितलं आता 5वा अँटिथेसिस, ज्याच्यामध्ये काय, टॉटॉलॉजीच्या अपोजिट आहे, म्हणजे थोडक्यात अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द एकाच ओळीमध्ये वापरल्या जातात. जसे की इथं वापरलेले आहेत, नाईट अँड डे आर पुट टुगेदर, म्हणजे एकाच ओळीमध्ये नाईट आणि डे असे विरुद्धार्थी शब्द आल्यामुळे आपण त्याला अँटिथेसिस अलंकार म्हणतो.
पुढील जे अलंकार आहेत ते आपण नंतरच्या